मेंबर्स बसले असं उचलायचं आणि रिवर्स गेट बघले काय चाली नक्काले अख्ख्या चक्का पॅनोरॉमिक संदर्भ आहे भाग संपच नाही. आणि हे कॅरेन्स मी त्या शोरूम कडे बघूच शकत नाही. मी त्या साईडला बघितलं सुद्धा नाही. काहीची प्राइस ही 30 पर्यंत जाते. भाई उतार दादा हे बघ ना बांधकाम केलेलं आहे इकडे तिकडे. एवढा कन्फ्युजन का म्हणजे अरे गाड्या शोधतो 2 वर्ष होला मी. कोल्ड भावा अरे तो दरवाजा उघडतो इथं. हा आमच्या समोर आहे होंडाईचा शोरूम. म्हणजे आम्ही त्याच्या समोर गेलेत आणि इकडं बाजूला आहे टाटाचा शोरूम. बघू आतमध्ये जाऊन टाटामध्ये आल्यावर डायरेक्ट घुसल्यावर पंच गाडीन पहिली स्टार्टिंगची गाडी बघले. आणि या गाडीमधला म्हणजे बेसमधला टॉप व्हर्जन बनलेलं आहे ते मॉडिफाय करून. ही कोणती इकर्व आहे का? आणि ही आहे अल्ट्रॉज. पण हिची हाईट जाम म्हणजे डाऊन आहे एकदम. डायरेक्ट माझा डोकाच काही जागाच नाही. काय काढले ठेव गणपती बाप्पा मोरया. अच्छा फाईल आहे कागदपत्र आहेत सगळी. ही अल्ट्रॉज टॉप मॉडेल आहे आणि हिला संद्रूप दिलेलं आहे. या संद्रूपमध्ये पण मजा नाही वाटत कारण हाईटच नाही बोललो गाडीला. आणि चांगला आहे याचा इंटेरियर. तर बघू दुसरी एवढी काचका वाटली नाही कारण हाईट कमी. आणि ही टाटामधली हॅरियरची गाडी. हो काचक्या पॅनोरॉमिक डायरेक्ट संद्रूप. हे लई मोठी रे गाडी. एवढीच आहे जेवढी नेक्सॉन आहे तेवढीच आपण. असं नको बोलूस बाबा. काय बोल तू नेक्सन माग स्पेस बूट स्पेस बघ माग. आणि असं काही इंटेरियर आहे नाही. हे नाही जमणार आपल्याला. 5 सीटर आहे कारण हिचा पण कॉस्ट जवळजवळ 20 लाखच्या वरती आहे. 5 सीटर ते पण ही ऑटो आहे. टॉप मॉडेल जर असेल तर 25 क्रॉस करेल. हॅरियरचा डिकी आहे का काय याच्यानं आरामात 2-3 माणसं लावतील आरामात. जास्त मोठी डिकी आणि रट्टी झिरे गाडी. समजा 4 जण निघलं अर्धा इथं आणि निघा ना लदाखला काय प्रॉब्लेम आहे. हो नॉईस कॅन्सलेशन किती आवाज येत आहे. 1 2 चल 5 सीटर आहे पण एकदम बादशाहवाला फील आहे. काय काम आहे. अख्खाच्या अख्खा संद्रूप पॅनोरॉमिक संद्रूप आहे. मेंबर्स बसले. ही आहे नेक्सॉन डिझेल आणि हिची डिकी कसली कचकी आहे रट्टी डिकी एकदम. आणि ही पण फुल्ली ऑटोमॅटिक आहे. 8 एअरबॅग. आणि ही पण जवळजवळ 17-18 लाखापर्यंत जाईल असं वाटतं मला. 5 सीटर जाईल. टॉप मॉडेल जाईल. नाही दादा ही बारीक वाटत गाडी. जेव्हा मी समजा इथं बसलोय याच्यामधून तू तिथं बसला ना तर ह्यो जो स्पेस आहे ना ह्यो जास्त पाहिजे माणसांच्या माणसामधला स्पेस. असं कायचं आतमध्ये तुने ही जी ट्रेस ड्राईव्ह भेटेल का. बेस्ट मॉडेलच्या वरचा मॉडेल आहे नेक्सॉन डिझेल. हिचा इंटेरियर असा आहे. ही इंटेरियर भारी आहे. असा काहीसा इंटेरियर आहे. आर्मरेस्ट असं सही रे. हा 5 सीटर नेक्सॉन आणि हा हिचा इंटेरियर आहे. मस्त आहे. आराम बरोबर आहे. हे डेंजरट हे पण मस्त दिले. अल्ट्रॉचा असं नाही ना. हा स्टेअरिंग व्हील असंच आहे. सही आहे रे मस्त वाटते. हा 6 गिअर असा उचलायचा आणि रिवर्स गेट आणि मोड पण मस्त आहे. इंटेरियर एकदम मजबूत आहे आणि ठीक आहे. काय नाही दादासोबत जरा चालू आहे डिस्कशन. 20-30 रुपये तरी कमी कर. आणि टाटाच्या बाजूला लगेच एक होंडाईचं आहे. हुंडाई याच्यामध्ये क्रेटा नाही तर वेन्यू. हां या बघू गाड्या. ही एक्स्टर आहे CNG मधून पण संद्रूप आहे. CNG मधून टॉप मॉडेल आहे. असं असतं डिझेलमधून टॉप CNG मधून टॉप असा विषय असतं. आणि ही आहे CNG ऑरा. हे पण कडक होतं CNG ना पण CNG. आणि आता आम्ही आमच्या स्वतःच्या गाडीमध्ये पोहोचलेलो आहेत. तर ये किया मधली कॅरेन्स 7 सीटर आहे. 2 सीट डायरेक्ट आरओ पॅडलन आणि टॉप मॉडेल आहे कॅरेन्समधली. आणि
म्हणजे तो फील नाही देत न्यूवाला असा एकदम प्रीमियम. काय एसीचं का तिच्या आयला बघला कसं आहे, बघले काय साली नक्काले हां नाही बाहेर काढले डायरेक्ट. लय दुनिया लय पुढे गेली दुनिया रे. नुसतं स्क्रीना नुसत्या टी व्ही इकडे एक टी व्ही इकडे एक टी व्ही ही एक टी व्ही इकडे नाही का नाही आलं तुटलं उठलं काय. ए दादा तो फील नाही देत तेवढ्या पैशाचा हा म्हणजे असं हे बघ ना आता हिरो तुला ह्याना वाटत असा असते त्यांच्या शोरूम मध्ये ना म्हणजे आम्हाला आता नाही ना तुला दाखवतो बघ. आता ही आहे किया कॅरेन्स टॉप मॉडेल आहे आणि बाजूला आहे सेल्टॉस आहे, ही पण टॉप मॉडेलच आहे. तर हिच्यामध्ये जाऊन बघू. खोल र भावा खोल. कुठं हात कुठं लावतो तू. अरे तो दरवाजा उघडतो इथं. हा म्हणून सांगते हात लावू नका कसल्या गोष्टीला. सेल्टॉस अशी काय करतो तू सेल्टॉस. आता इजन काय वाटतं रिचनेस काय वाटतं इजन वरती आहे रिचनेस तिला नाही का संद्रू. त्याच्यामध्ये सनरूफ तुम्हाला टॉप एंड वेरियंटला पेट्रोलला येतो. डिझेल आहे का. डिझेलमध्ये पण येतो पेट्रोल. ही कोणती आहे फ्लॅविस आहे STK प्लस. अच्छा हे पण हां ही कोटिंग आहे. टॉप आहे. ही टॉप आहे. बेसचा तिसरा वेरियंट आहे, STK ऑप्शनल आहे सर. ह्या वेरियंटपासून तुम्हाला पॅनोरामिक सनरूफ चालू होतो. ओके कुठली गाडी बघताय सर आपण. आम्ही 5 सीटर गाडी बघतो डिझेलमधून. डिझेल. हां आणि जर का ह्या रेंजमध्ये जर का 7 सीटर ही जर बसत असेल तर हिला पण बघू शकतो. ही लांबलाचं घेरा ही पण हिच्यामध्ये इम्प्रूव्हमेंट आलेत. ही वरची मॉडेल आहे ना कॅरेन्सची. कॅरेन्सचा फेसलिफ्ट व्हर्जन आहे. मग हिच्यामध्ये डिफरन्स काय काय आलेला आहे तसं. वेरियंट वाईज याच्यामध्ये बघितलं तर याच्यामध्ये फीचर्स काही ॲडिशनल दिल्यामुळे टॉप एंड वेरियंटमध्ये सर. आणि या गाडीला पण मच्छरदाणे लावलेले आहे ना 91 इकडून पण. म्हणजे काचवरतीच बटनवरतीच पुश होऊन वरती येणार का आता. अच्छा मॅन्युअल आहे ठीक आहे चालेल असं काय नाही. ब्लॅक मॅट आहे पण हिला जर बघितली ही त्यांच्यात 2 गाड्यांपेक्षा ही खालची मॉडेल आहे आणि हिला बघितले हो त्या पेक्या वाटतात डायरेक्ट 2 गाड्या. हां डिझेलमध्ये पण येईल. पेट्रोल नाही पाहिजे आम्हाला दादा. डिझेलमध्ये हां डिझेल हिला ओपन करा. मॅट व्हर्जन कडकच वाटतंय. हां ओके आतून खोलली तर परत वाजली काय रे दादा. ए ऐक ना गाडी घ्यायची 2-3 वर्ष वापरायची ना अशी मॅट करायची. मला वाटतं परत झालाय का. ए पण बघू शकतो आता सोनेट टॉप हो पण वरती आहे ठीक आहे. चला वरच्या मधले या सायरस का सायरॉस सिरॉस सायरस पण आहे ना सायरॉस पण आहे सिरॉस. मच्छरदानी हिला पण आहेत. आईला अख्खा चक्का पॅनोरॉमिक संदर्भ आहे बघ संपच नाही. मग आतून कशी आहे म्हणा त्याच म्हणायचे. हे पूर्ण ह्याच्यामध्ये तुम्हाला मागच्या सीटला पण स्लायडिंग अँड रिक्लायनिंग सीट. आपण ते कसं काय मागे केलेली आहे सर. तुम्हाला जर बेंच करायची असेल तर इथून. अच्छा मागे आहे का. ओके थोडं हां मी बघितलेला आहे हो या गाडीचा. हा सिरोसचा बीड वेरियंट आहे STK प्लस. ह्या वेरियंटपासून तुम्हाला पुढे पॅनोरामिक सनरूफ, स्लायडिंग अँड रिक्लायनिंग सीट्स आणि ऑल ओव्हर सीट. याच्या जर का खालचा मॉडेल असेल त्याच्यामध्ये बेंच सीट येणार जे सोनेटमध्ये सीट्स आहेत. ओके असं नाही येणार फोल्डिंगवर. ओके ती कुठली आहे कॅरन्स. ती कॅरेज आहे त्याच्यामध्ये एक वेरियंट चालू आहे. ओके इथं बूट स्पेस पण मस्त आहे. हे पण जशी बाहेरून दिसतं तशी नाही आतून पूर्ण एकदम स्पेस आहे. मी काय बोलतो दादा मग मला यायचं आहे ना सर्व 3-4 गाड्यांचा कोटेशन दे व्हॉट्सअपवर. ओके मी कोटेशन देतो. आपण ड्राईव्ह करूया तो गाडीचा. हां मी डिस्कस करतोय कोणतीचा करावं. गाडी बघून घ्या मग आपण. चाल ठीक जागा आहे गाडी. झोपा ना बिंदास कुठं पण गाडी न्यायला काय टेन्शन. हां बाहेरून ना तेव्हा मी तुला बोललेलो का आतून बघून बसू म्हणून. आतमध्ये बसल्यावर कसं वाटतं हल्ली मग आहे ना मस्त आहे हे पण.
पण ही बाहेरची लुक आहे ना जरासा नाही रे. आणि हे कॅरेन्स ही मजबूत, ही म्हणजे मजबूत ना बोलू शकत पण मोठी कचकी एकदम. ही नुसता आवाज येतं खचाखच. मजबूतीबद्दल काय म्हणणार? चांगली आहे. बाहेरून मेटल थोडासा प्रॉब्लेम वाटतो मला, बाकी काय नाही. बाकी आतून मस्त आहे. मेटलचाच इश्यू आहे मला, दुसरा काहीच नाही issue. ऑड वाटतं मेटल पण बरोबर आहे. अरे इकडे बघ ना. आता त्यांचा शोरूमचा आवाज येतो. काय आवाज खटकन आवाज येतो दरवाजा. आपण दरवाजात ना मोठी दाबलेलं आहे. लाव जरा बघू. आईला असं पण आहे. ही कॅमेरा का आला? आईला गेला वाटतं कॅमेराचा. हेच नाही. मस्त वाटत रे. फक्त त्याची प्राईज आणि टेस्ट ड्राईव्ह जर का व्यवस्थित असेल ना हिला डन करून टाकू आपण. किया कॅरेन्स. दादा तुला काय वाटतं या गाड्यामधून कॅरेन्सचा जर विचार केला तर? फॅमिली मोठी आहे. हां मोठी आहे. फॅमिली जर मोठी असेल तर मग 7 सीटर पाहिजे. पण वन टाईम ट्रॅव्हल करतात. वन टाईम म्हणजे लगेज वगैरेसाठी जर बोलत असाल तर सेल्टॉसला पण तुम्हाला स्पेस चांगला आहे. मागे बूट स्पेस आहे. सामान वगैरे कॅरी करू शकतो. मग त्या दोन्ही गाड्या एकच रेंज आहेत का? इंजिन दोघांचं इंजिन सेम आहे. लेंथमध्ये पण हिचा फक्त काय की 200 mm हिची लेंथ जास्त आहे सेल्टॉसपेक्षा. ओके. सो पॉवर टॉर्क इंजिन गाडी फक्त आहे की प्लॅटफॉर्म चेंज होते दोघांचा. ती MUV प्लॅटफॉर्ममध्ये येते 7 सीटरमध्ये, ती SUV प्लॅटफॉर्म 5 सीटरमध्ये येते. दोघांचा ग्राउंड क्लिअरसुद्धा बघितलं तर हिचा 195 ग्राउंड क्लिअर आहे, तिचा 190 होतं. 190 म्हणजे जास्त आहे. हिच्या हाईट जास्त आहे. आता आम्ही चालले आहो किया शोरूमशी दुसऱ्या शोरूममध्ये. आणि इकडं सुझुकीचा शोरूम आहे. मी त्या शोरूमकडे बघूच शकत नाही. असे तिरपा करतो मोबाईल, असं तिरपा करतो म्हणजे तुम्हाला पण दिसणार नाही. आता पोचले मी तिकडं. हे बघ तिकडे बघूच शकत नाही. मी त्या साईडला बघितलं सुद्धा नाही. मी तिकडे बघूच शकत नाही. आपली पण भारी वाटतंय. या अँगल बघ असला भारी वाटतं आपल्या गाडीचा. एवढाच अँगल भारी वाटतंय. हा पोचलो. 4-5 शोरूम काढल्यानंतर महिंद्रा नुसत्या गाऱ्याच गाऱ्या. आणि इथं ची पण कोणती गाडी बघू ही 100% आवडणार, कारण क्वालिटी कंपनी आहे ना. इसलिए आपला माणूस इथं आहे का अवेलेबल? ही एक्सवी आहे ना. ही नको. काय रेकॉर्डिंग करते? हां रेकॉर्डिंग काय करते? तरी पण आम्ही अजून कन्फ्यूज आहेत. का हां कन्फ्युजन का? काय 5 सीटर घ्यावी का 7 सीटर घ्यावी? हे बी भागू आहे जमल. ये भगवा रंग चढ गे. रेसिंग ए यो बघ कसलाय यो इथं कायला दिले वाडगुल? ए वाडगुल कायच आहे? नाही काय यो काय दादा यो काय? विजन एक्स हेडअप डिस्प्ले. अच्छा म्हणजे स्पीड बीड इथं दिसेल का? हो. काय हा स्पीड तिथं दिसेल. वरती काचावर दिसेल. म्हणजे कसं? काचावर दिसेल. बघशील समोर तर तुला इथं म्हणजे विदाऊट फक्त ड्रायव्हर सीटलाच दिसणार आहे. आजूबाजूच्या माणसांना पण दिसणार आहे. इव्हन तुझ्या पाठीमागं बसलेल्या माणसाला पण दिसणार नाही. हे आहे रे गाडी. काय हिची प्राइस? ही 130 पर्यंत जाते. खूप हे उतार दादा. यो काय? जेट कॅबिनेट सारखं दिलेलं आहे आपल्याला. म्हणजे हे शपथ. हे पूर्ण बघशील ना ते एक जेट सारखं मोशन दिलंय. आणि हे पूर्ण जेट सारखं फील देण्यासाठी गाडी पूर्ण आपली टॉप स्पीड किती आहे? 202 ची. हा. ठीक आहे. तर ते रॉकेट सारखं फील आलं पाहिजे गाडीमध्ये, स्पोर्टी थोडा. मग त्यासाठी तसं केलं. इव्हन सीट्स पण बघशील तर सीट्सचे हेडरेस्ट बघ कसे. दरवाजा ओपन केला मागे सीट. वेलकम रिट्रॅक्ट. फक्त गेला होता माग? ड्रायव्हर सीट तुझा गेला माग? ड्रायव्हर सीट फक्त. इव्हन डोर बंद केलं ते ऑटोमॅटिकली पुढे आईला ओपन केला का माग? नादर हा काय स्टार्ट तिथला स्टार्ट होईल. चालू ना चावी नाही. चावी नाही. हे बघ निसं बांधकाम केलेलं आहे इकडे तिकडे गाडी. तर मग आता माका हे मैजी टेस्ट ड्राईव्ह भेटू शकतो?
तिची गाडीच नाही टेस्ट नाही रे हुशार आहे रे महिंद्रावाला तुम्ही पण डेंजर रे कसली वाटत रे गाडी आणि ही आहे 5 सीटर डिझेल आहे ना ही बेस्ट आहे त्यापेक्षा त्या गाड्यांपेक्षा ही बेस्ट किती 12 ते लास्ट 15-16 डिझेल मध्ये 12 पासून सुरुवात आहे. सुरुवात आहे मग ही टॉप मॉडेल आहे ना पण हे मिड मॉडेल आहे. हा रेवेक्स आहे. हा फक्त पेट्रोल मध्ये येतो. हिचं किती हे 14.5 मॅन्युअल मध्ये आणि 16 लाख ऑन रोड ऑटोमॅटिक ऑन रोडची. इथं पण आहे ना पैसा हे मस्त आहे रे पण हिची हाईट पण आणि मग त्या मॉडेल मध्ये त्याच्या वरच्या मध्ये फरक कितीचा होता 50-20-30 हजार लाखाचा फरक किंवा लाखाशी वाढता ना घरी बाई एवढा कन्फ्युजन का म्हणजे अरे गाड्या शोधतो 2 वर्ष झाला मी गाडी पसंतच आहे ना कुठली गाडी घ्यायला गेलो का लगेच त्याच्यामध्ये वरचा मॉडेल